ठिकाणी संतोष केंद्रे यांच्याकडून जयू यांना पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक संतोष केंद्रे यांच्याकडून आलेलं आहे. पाहूया किती घेतील विकेट. 6 चेंडू 6 विकेट घेतील का जयू. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन होता जयू. अलगद जाताना एका धावसंख्या. या ठिकाणी आपला आवडता आवाज ज्यासाठी प्रेक्षक आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत ते आपले हसतमुख खेळाडू MCC संघाचे विपुल पाटील. या ठिकाणी पुढचा आवाज तुम्ही ऐकाल तो विपुल पाटील यांचा. थँक्यू तेजस आडेकर साहेब, तुमचे मनापासून आभार. सामन्याच्या दिशेने वळ श्री स्पोर्ट्स आणि त्विषा 11मध्ये सामना. श्री स्पोर्ट्सचा विचार केला तर पहिला सामना जिंकून आलेला आहे. त्विषा 11 पहिल्या सामन्यात पराभूतीने माघारी परतला आहे. 2 चेंडू 2 धावा. जयू याच्यासाठी पारितोषिक लागलेल्या प्रत्येक विकेटवर मेहुल गावड यांच्याकडून आजच्या दिवसात पूर्ण प्रत्येक कोणत्या पण चेंडूवर विकेट दिला प्रत्येक विकेटवर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. म्हणजे 6 मॅच आहे. जयू किती विकेट घेईल त्याच्यावरती निर्भर आहे किती रुपयाचा मानकरी ठरणार आहे. जयू प्रत्येक विकेटवर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. पंच जितेंद्र पाटील आपल्या डिक्लेअरचा इशारा दाखवताना 3 चेंडू 3 धावा. त्विषा 11 श्री स्पोर्ट्स संघ पहिला सामना जिंकून आला आहे. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी श्री स्पोर्ट्सचा शशांक होता. त्याच्यानंतर झालेला MCCचा सामना होम ग्राउंडचा मानकरी ठरला आहे. मॅन ऑफ द मॅचचा ओमकार पाटील मोठा नावाजलेला खेळाडू हॅट्रिक चौकार त्याच्या बॅटमधून आलेली होती. सामन्याच्या दिशेने वळलं तर 4 चेंडू 4 धावा. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षक वर्गासाठी पण एक पारितोषिक आमचे लाडके दादा हितचिंतक आमचे प्रेरणास्थान कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक. आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी एक आकर्षक बक्षीस. प्रेक्षकांनी जर का बाहेर झेल टिकला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक. एक्झाम चालू आहे ना. कुणाल धावची जी संधी असते जर का झेल कलेक्ट केला असता तर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. त्यानंतर आता आपल्याला एक सहाय्यक म्हणून समालोचक दुसरे समालोचक जोडत आहेत आपल्याला. त्यांचाही सहर्ष स्वागत. तेजस आडवेकर साहेब साईशा 11 संघाचे ओनर आपल्याला सहाय्यक समालोचक म्हणून जोडत आहेत. तेजस आडवेकर साहेब तुमचं मनापासून सामन्याच्या दिशेने होत्या. तेजस साहेब काय म्हणतात श्री स्पोर्ट्स आणि त्विषा 11 मध्ये सामना. पहिलं षटक जयूने हाताळले 6 धावा दिल्या. दुसरं षटक बाबू घेऊन येतं. काय म्हणूया. सुंदर. हॅलो खूपच चपळाईने त्यांनी पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं. 6 चेंडूमध्ये 6 धावा दिलेत. सुंदर. बॉलरचं नाव सांगायचं आहे. श्री स्पोर्ट्ससाठी दुसरं षटक घेऊन येते निशान. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. या ठिकाणी 6 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते निशान आणि या ठिकाणी 9 चेंडू फेकी झाली होती परंतु त्यांनी कलेक्ट करण्यात यशस्वी आणि या ठिकाणी त्यांना 1+ करता आलेलं नाही आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 7. नक्की 9चा प्लस करता आलं नाही. सगळ्या गोष्टी सर्वांना करता आल्या तर उरलेले खेळाडू काय करतील ना त्याच्यासाठी कर. नो सामना. पहिला चेंडू निशान यांचा अतिरिक्त चेंडू. काय 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 घडलं. चुकी घडलं. यष्टीरक्षक चुकी करताना चुकीच्या रुपयाने धावसंख्या 2 ने दुहेरी धावने धावसंख्येत अडताना. वाईड +1 आहे ना. लक्ष स्पोर्ट्स म्हटलं ना मित्रांनो ते साडीकर लक्ष असू द्या. स्पोर्ट्स म्हटलं ना कोण ना कोण प्रमुख उपस्थिती मोठे आपल्याला उपस्थिती म्हणून लाभतात. आजच्या दिवसाला अजित निकम सर बॉम्बे इकडे पंच म्हणून गाजवलेले त्यांनी सर्व मैदान आहेत. पंच अजित निकम सर यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अजित निकम सर तुम्हाला मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यासोबत आलेले जयेश त्यांनी पण मंचावर मुज्जू
मुजम्मिल खान त्यांना पण विनंती असेल त्यांनी पण मंचावर. मुजम्मिल खान एक वसई विरार क्रिकेटमध्ये नावाजलेलं आणि गाजलेलं नाव आहे मुज्जू. त्यांनी वरती यायचं आहे. बॉम्बे अंपायरिंग करण्यासाठी गाजलेले अजित निकम सर यांचं MC चषक 2024 हार्दिक स्वागत. जयेश आणि मुजम्मिल खान यांनी पण मंचावर यायचं आहे. अजित निकम सर तुमचं हार्दिक स्वागत. MC चषक 2024 कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MC चषक. सामन्याच्या दिशेने वळत सामन्याच्या लेखाजोखा बघायला गेला तर एकच चेंडू आतापर्यंत 8 झाले, 10 धावा झाल्या. आमचे समालोचक तेजस आडवेकर काय म्हणाल? 2 चेंडू झाल्यात, 11 धावा झाला. दुसऱ्या षटकातील जो पहिला चेंडू होता तो एक घाणेरडा चेंडू टाकला त्यांनी, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावसंख्येवरती. शिस्तबद्ध खेळ हाच संघाला पुढे जाऊन घेऊ शकतो. पाणी पाहिजे. फुलटो स्वरूपाचा चेंडू आणि या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण गचा कोणाकडून होते? शशांक यांच्याकडून काहीशी चुकी झाली आहे त्यांच्या क्षेत्राकडून आणि या ठिकाणी त्या चुकीचं धावांतर त्या चुकीचं रूपांतर होत आहे ते 4 धावसंख्या होते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. नक्कीच कुठेतरी चुकी घडते. चुकीच्या रूम चाहेरी धावेने धावसंख्येत भर होताना दिसतंय. श्री स्पोर्ट्स संघ पहिला सामना विजयी पटकावून आलेला आहे. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसतोय. एसराज इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस प्रोव्हायडरच्या डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना धावसंख्येत 16. काय वाटेल तेजी साडवीकर साहेब, तुम्हाला वाटते का श्री स्पोर्ट्स संघ कमबॅक करणार आहे का? सन्मानच्या दिशेने वेळा सामन्याच्या दिशेने पहिला वेळा 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 5 चेंडू 17 धावा. बाबू याचा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. 5 चेंडू 17 धावा. हलक्या हाताने खेळ खेळलेला. एकेरी धावेने धावसंख्येची समाप्ती होताना दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. सन्मानाच्या दिशेने वरते. आजच्या काल बघितलं तर आपल्याला नॅशनल खो खो कोच लाभले होते आपल्या स्पर्धेला. आज आपल्याला मुंबईला पंच करणारे अंपायर अजित निकम सर यांचं या स्पर्धेत हार्दिक स्वागत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन SPLचे ओनर प्रवीणदादा पाटील यांना मी विनंती करीत त्यांनी अजित निकम सर यांचा सन्मान देऊन पुरस्कृत करायचा आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती लावली. सर बॉम्बे लेवलला पंच आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या सरांसाठी आपल्या स्पर्धेसाठी उभे राहिलेत. सरांकडे 2 शब्दासाठी येईल. सर या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि आजच्या तरुण पिढीच्या क्रिकेटबद्दल 2 शब्द. हॅलो सर्वात पहिलं धन्यवाद माझा सन्मान केल्याबद्दल. असं लोकल क्रिकेट बघायला फार कमी वेळेला संधी मिळते, पण तुमच्या वसई विरारमध्ये हे चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि शिस्तबद्ध होतं तर त्याचं खरंच कौतुक आहे. धन्यवाद. थँक्यू सर. आणि पूर्णपणे या बॉक्स क्रिकेटच्या आयोजनाबद्दल 2 शब्द सर. नाही खूप छान आयोजन आहे, कारण छोट्याशा जागेमध्ये हे नियोजन करणं तेवढंसं सोपं नाही. खरंच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. सर आयोजन कमिटीकडून तुमच्यासाठी एक विनंती आले. तुम्ही एक मॅचसाठी पंच. थँक्यू सर. तुम्ही तुमची वेळात वेळ काढून उपस्थिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असेल. सामन्याच्या दिशेने तेजस आडवेकर आपले दुसरे पंच लेखाजोखा करते. सामन्याचा रिपोर्ट सांगायचा आहे. या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली ती 19. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात ते शशांक. आपल्या संघासाठी काय करतील?
फुलटॉसचा चेंडू भिरकावून दिला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पोपयाने केलेलं आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता केलेली आहे या ठिकाणी शशांक यांनी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावाच्या गतीला थोडासा ओघ लागलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, फुलटॉस चेंडू होता आणि तेवढा चांगला फटका सुद्धा होता आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग होती त्यांची. नक्की 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 फिल्डिंगचा दर्जा दाखवत देताना श्री स्पोर्ट्स संघ होम ग्राउंड होम ॲडव्हान्टेज असणारच आहे नक्की. जे कोणीही लाईटचा पोल आहे त्याला पकडून उभे आहेत त्यांनी हात सोडायचे आहे आणि करंट लागलं तर कोण जिम्मेदार नाही. जर का बांबू पडले तर तुमच्याकडून भरून घेण्यात येतील आणि बांबूवर लटकायचं नाही. बांबू झोपण्यासाठी नाही आहेत. लेकच्या कॅमेऱ्यावरती बांबूला जे चिटकून आहे त्यांनी लांब उभं राहायचं आहे. जितेश पाटील जितेश वांगेला साहेब त्यांनी त्याला सांगायचे जरा पीछे हट जाओ. सामन्याच्या दिशेने वेळा सामन्याचा लेखोजोख तेजस आडवेकर साहेब सांगतील. फुलटॉस स्वरूपात सांगू परत निर्धाव चेंडू बघूया काय करतील. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी श्री स्पोर्ट्स संघातून आणि या ठिकाणी 3 चेंडूची सांगता होते आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ते 20. 3 चेंडू 20 धावा. या ठिकाणी काय घडलंय श्री स्पोर्ट्स संघासाठी काय घडलंय या ठिकाणी पाटील तुम्ही काय म्हणाल. नक्की 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 श्री स्पोर्ट्स संघासाठी काय बोलायचं. कमबॅक झालेला आहे. 3 चेंडू 19-20 धावा. 3 चेंडू 20 धावा झाल्यात. नक्की कमबॅक. मी तुला म्हणलं होतं ना शशांक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन खेळतोय. शशांक याचा विचार केला ना कालपासून चर्चा होती. मेहुल गावड यांच्या तोंडातून पण आपण ऐकलं होतं. शशांक मुख्य गोलंदाज श्री स्पोर्ट या संघाचा अशी त्याची ओळख आहे. काय बोलशील या गोलंदाबाबद्दल. मागच्या सामन्यात त्यांनी निर्धाव षटक हाताळले. निर्धाव षटक खूपच सुंदर षटक त्यांनी हाताळलं होतं आणि तेवढंच त्यांना सहाय्य भेटलं त्यांच्या टीमकडून. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी श्री स्पोर्ट यांचं होम ग्राउंड आणि त्या होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज घेताना श्री स्पोर्ट आपल्या संघाची सुंदरशी कामगिरी आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात ते शशांक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. त्रिशा 11 संघाने आपली धावांची गती थोडीशी अधोगती झालेली आहे त्यांच्या धावांच्या गतीमध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते शशांक. बघूया संघासाठी काय निर्धाव चेंडू टाकतील का. नक्की 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 शशांक निर्धाव चेंडू हाताळू शकतो. त्याच्या गोलंदाजीमध्ये जोश आहे. शशांक चर्चा आहे. पहिला सामन्याचा विचार केला तर 3 त्यांनी धावची स्वरूपात गडी बाद केले होते. फुलटॉस चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंच जितेंद्र पाटील. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सर 23 आणि या ठिकाणी 3 षटक 18 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 23. काय घडलं इकडे. या ठिकाणी दुसरं षटक ते घेऊन आले होते निशांत. त्यांच्या षटकामध्ये थोडी धावसंख्या जास्त झाली. त्या 12 धावा आल्या त्यांच्या षटकामध्ये. क्रिकेट म्हणतात ना तेजस आडवेकर साहेब 7च द्यायचं. पहिला षटक जयुनी मस्त 6 रनचा आलं. त्याच्यानंतर निषाद याचं षटक 12 धावाच येतात. त्याच्यानंतर 7 दिले. त्याला कमबॅक करून दिला तो शशांक यांनी. आता गोलंदाजी मारो कोण सज्ज आहे. स्वतः वैभव पाडावे. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना वैभव पाडावे. काय म्हणाल याच्या गोलंदाजीबद्दल तुम्ही. 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन वैभव पाडावे टप्पू त्याचा तेवढा चांगला गॅदर केला. थोडासा फंबल झालेला आहे परंतु बघूया पंच काय करते. पंचांचा इशारा आभाळाकडे पंचांचा इशारा म्हणजे आऊट. OUT आऊट. आणि या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय तो त्रिशा 11 संघाचा राज. सुपर तेजस साहेब बघितलं का काय झालं. मागच्या सामन्यात विचार केला ना षटक वैभव पाडावेचंच होतं आणि 3 रनआउट घेतले ना ते शशांक यांनी. आता पण कुठेतरी चित्र त्या दिशेने जाताना दिसते. पहिला चेंडू आलाय. काय वाटते त्या दिशेने चित्र जाईल का. टीम जे होते ना ती संघामध्ये जेवढे खेळाडू घेतात त्यांच्या सांघिक कामगिरीमुळे होते ती. आणि त्याचप्रमाणे 4थ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊते वैभव पाडावे. बघूया काय करतील आपल्या षटकातील. आकोडा करता तंबू एका दिशेने डिक्लेअर स्वरूपात नाही परंतु त्याच ठिकाणी तत्परतेने असलेले बांबूगडे यांनी हाताळलेला चेंडू परंतु 1 धाव घेण्यात अयशस्वी. एकेरी धावेवर जास्त जोर दिला जाते. एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. नवीन मुझम्मिल खान यांच्या मनापासून आभार. स्पर्धेला उपस्थिती दिली पण मंचावर काय आले नाही त्यामुळे नाराज असतील. एकेरी धावेवर जोर दिला जाईल. काय वाटते दुहेरी तिहेरी का चौकार येईल का तेजस आडवेकर. नक्कीच या ठिकाणी एका चौकाराची 1-2 चौकाराची आवश्यकता नक्कीच. कारण की सन्मान चांगलं जर टार्गेट त्रिशा स्पोर्टकडे ठेवायचं असेल तर त्यांना अजून 2 चांगल्या फटकारांची आवश्यकता त्रिशा 11 संघाला. त्या बघूया काय करतील. तेवढंच चांगलं बघूया. फेकी चांगली आणि या ठिकाणी धावचीत. पंचांचा आऊट
ओ यू टी आउट. नक्की काय घडते माहिती आहे का ते साडेकर साहेब मैदानाच्या दिशेने वैभव पाडावे यांचं षटक आहे ना तर धावची केवढे कसे काय होतात काय समजत नाही. शेवटच्या षटकात मागच्या मॅचमध्ये 3 धावचीत, आतापर्यंत 2 धावचीत झाल्यात. काय म्हणाल यांच्या षटकामध्ये धावचीच्या स्वरूपात गडी खूप बाद होत आहेत. त्याचे गोलंदाजी अतिशय शिस्तबद्ध आहे आणि तेवढी चांगली साथ भेटते ती क्षेत्ररक्षकांकडून. त्यामुळे धावचीत होते ते क्षेत्ररक्षण हे आपल्या बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून मागच्या मॅचमध्ये पण तेवढेच धावचीत आणि या मॅचमध्ये पण तेवढेच धावचीत. नक्की नक्की तुम्ही एका शब्दाचा इथे खूप चांगला उल्लेख केला. शिस्तबद्ध क्रिकेट आहे ना, शिस्तबद्ध खेळायचं. काय घडले धावचीच्या स्वरूपात तिसरा गडी बाद होते. काय षटक हाताळतो वैभव पाडावे. 3 धावचीत याच्या षटकात मागच्या मॅच मध्ये. आता सुद्धा तेच चित्र दिसते 3 धावचीत. काय म्हणाल याच्या गोलंदाजीबद्दल त्याच्यासाठी कर. सुंदर 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 अशी गोलंदाजी या ठिकाणी वैभव पाडावे यांच्याकडून आपल्या संघासाठी, आपल्या संघाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित चेंडू शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते वैभव पाडावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. बघूया एक मोठा फटका येतोय का शेवटच्या चेंडूवरती. प्रयत्न झाले पाहिजे. मोठा फटका करण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असेल. दिशा 11च्या संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेला आहे. अर्जुन मारेल का चौकार का निर्धाव चेंडी का धावचीत. बघूया शेवटचा चेंडू. नो चेंडू चुकी करते चुकीचं रूपांतर दुहेरी धावेने होते. यष्टीकडून पण चुकी होते. चुकीचं रूपांतर दुहेरी धावेने धावसंख्या ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. चुकी झाले, चुकीचं रूपांतर होते दुहेरी धावेत ऍड होते. यष्टी रक्षक चुकी करताना त्याचकडे वैभव पाडाव यांच्याकडून पण चुकी झाली. ठीक आहे श्री स्पोर्ट्स संघ एकच बॉल आहे. कॉलचा मागून आवाज आला. जयेश पाडावे यांचा पण विश्वास आहे संघ कमबॅक करणार आहे. सर्व आजूबाजू 3-4 कोपऱ्यात असतील ना तर श्री स्पोर्ट्सचे समर्थक दिसणार. डिक्लेअरच्या स्वरूपात पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 29 धावांचं टार्गेट असणार आहे श्री स्पोर्ट्स संघ. काय वाटते त्याच्या साडेकर साहेब. सन्मानजन्य चांगलं. अजित निकम सर तुम्ही या स्पर्धेला उपस्थिती दिली. वेळात वेळ काढून या स्पर्धेला वेळ तुमचे मनापासून आभार. MC चषक 2024 तर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. SPL चे ओनर आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅच पासून आपल्यात बसलेले आहेत त्यांचे पण मनापासून आभार. टॉसच्या दिशेने बोला तिकडे असेल त्याच्या साडेकर टॉस सांगायचं आहे. टॉससाठी यायचं आहे ते MC संघाच्या कर्णधार MCC आणि साई माऊली. MCC आणि साई माऊली या संघाच्या कर्णधाराने इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे मंचाजवळ. लवकरात लवकर इथे नाणेफेक होईल. ओमकार पाटील यांनी नाणेफेकी करून घ्यायची आहे. साई माऊली ओमकार पाटील कुठे असतील त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आणि ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. MCC संघ MCC आणि साई माऊली या दोन्ही संघाच्या कर्णधाराने मंचाशी संपर्क साधून टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी काय घडतंय, काय मॅचचं काय समीकरण आहे. समीकरण असं आहे की श्री स्पोर्ट या संघाला 29 धावांची आवश्यकता आहे. त्यांच्या साखळी फेरीतील दुसरा सामना. 2 मिनिटं आव्हान जयेश दादाकडे वळणार आहे. तुमचा संघ खेळतोय जयेश दा. तुमच्या संघाचा सलामीचा फलंदाज वेदांत नाही. त्याची कमी तुमच्या संघाला भाजरेल का. नाही कॉन्फिडन्स श्री स्पोर्ट्स संघ बरोबर कॉन्फिडन्स. खूप जानेमाने खेळाडू डगआउट मध्ये दिसतोय. त्यांच्यासाठी गाईड करणाऱ्यासाठी त्यांचे सहाय्यक म्हणून विरार क्रिकेट असोसिएशनचे उपसल्लागार संग्राम बुलियाबाई दिसत आहेत त्यांच्या डगआउट मध्ये बसताना. वैभव पाडावे आणि विनय सेकंडवर. नाव काय. नक्की प्राइज लागलं एकदा म्हटलं तर मुखातून निघालेला शब्द जरा बरे. वैभव पाडावे यांच्यासाठी रोख पारितोषिक संतोष केंद्र यांच्याकडून 500 रुपये 3 चौकार. हजार सनसेक्स वाढलाय सर. मैदानाच्या आतमध्ये दिसते ना निंबरनी सनसेक्स वाढते. सनसेक्स वाढलाय. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक संतोष केंद्र यांच्याकडून. त्याच्यासाठी सनसेक्स वाढतोय. काय म्हणाल. काय म्हणू ह्या प्रेक्षकांच्या हावभावावरूनच समजतंय. त्या ठिकाणी तुम्ही 500 म्हणालात. संतोष केंद्रे यांनी 3 चौकारासाठी पहिले 500 रुपयाचं बक्षीस ठेवलं. त्यानंतर 1000 रुपयाचं बक्षीस ठेवलं आणि ते 1000 रुपये ऐकताच सुनील ठुबे यांचे डोळे किती मोठे. सामना सुरू करायचा आहे. आणि या ठिकाणी पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटाचा कालावधी असेल. 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण इनिंग समाप्त झाली पाहिजे. 2 रनच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल संघाला. या ठिकाणी लक्ष द्यायचं. श्री स्पोर्ट संघासाठी ओपनिंग करतील ते वैभव पाडावे आणि
मार्केट ओपन झाले निफ्टी हळूहळू सुरुवात झाले. संतोष केंद्रे कुठेतरी दुसऱ्या दिशेने जाताना दिसत. प्रत्येक चौकाराला 200 रुपये. सेन्सेक्स तर आहे 3 वर 3 चौकार 1000 रुपये. प्रत्येक चौकाराला 200 रुपये. मार्केट ओपन झाले. धावचीची संधी होती. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. मी दोन्ही इकडेच दिलेले. या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात गेलेला चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 2 चेंडू 2 धावा. टॉस रे टॉस नाही मिळत आहे मागासपासून. कॉइन घे, कॉइन घे. मी किती ठेवलेला. या ठिकाणी सामन्याकडे वळूया आपण. निर्धाव चेंडूची सांगता केलेली आहे. पहिल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतील ते चेतन. हलक्या हाताने केलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 आणि या ठिकाणी विपुल पाटील पुढे नाणेफेकीसाठी जातील. नाणेफेकीच्या कॉलसाठी मी सुनील ठुबे साहेब यांना आमंत्रित करेन. त्यांनी नाणेफेकी करून घ्यायचे. नाणेफेकीच्या दिशेने चाललं MCC संघ आणि साई माऊली संघ. दोन्ही संघ विजयपद घेऊन आलेले नाणेफेकीसाठी सज्ज असतील. हेड्स इज अ कॉल. नाणेफेक हरलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली संघ. कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेक जिंकले. निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग ठरवून आलेलं आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये एक नियमच आहे जसं मला तरी वाटते. आता नियम बनत चाललेला वाटते. टॉस जिंकल्यावर सगळे संघ फिल्डिंगच घेतात. साई माऊली संघ टॉस विन क्षेत्ररक्षण निवडाय. सामन्याच्या दिशेने तिकडे साई पण समालोचक. या ठिकाणी सुंदर असा फटका आणि गॅप मध्ये चौकार. काय सुंदर फटका मारलाय विनय यांनी. आणि या संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 रन्स. 29 धावांचं आव्हान असणारे श्रीस्फोट संघासमोर. आणि पहिलं षटक अतिशय चांगलं 2+ आहे. तिथे 6 चेंडू 8 धावा. काय म्हणशील विपुल पाटील? नक्की 6 चेंडू 8 धावा. 2+ धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. यानंतर काय झालं. ओमकार पाटील यांचे मित्र म्हणून आलेले मुझम्मिल खान या सामन्याचे पंच असणार आहेत. वसई विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये एक नावाजलेला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख असलेली यानंतर आपल्याला पंच म्हणून लाभणार आहे मुझम्मिल खान. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील अर्जुन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील ते अर्जुन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 8. पहिला आकुडा करता टप्पू लेगच्या दिशेने काढलेला चेंडू एका धावेचं रूपांतर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात ते अर्जुन. बघूया संघासाठी काय करतील. धावांचा पाठलाग करतात. 29 धावांचा पाठलाग करतात श्रीस्फोट. आकुडा करता टप्पू परत एकदा एक डिक्लेअर स्वरूपात गेलेला चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. दुसऱ्या षटकातील दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना 3 चेंडू 11 धावा. एकेरी धावेला जास्त जोर देताना दिसतोय वैभव पाडावे. आपल्याला मैदानाच्या सलामीची फलंदाज अजूनही सज्ज आहे. एकेरी धावायला महत्त्व आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये ना म्हणतात ना एकेरी दुहेरीशिवाय काम होणार नाही. तर एकेरी धावेला जास्त महत्त्व आहे. नक्कीच महत्त्व आहे. आणि त्याप्रमाणे त्यांना धावांचं आव्हान पण माफक आव्हान आहे त्यांना. 29 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आलेला आहे आणि त्याचप्रमाणे अजून फक्त एका चौकाराची आवश्यकता. परंतु सामना एकेरी धावेने पुढे नेत असताना विनय आणि वैभव पाडावे नक्कीच तेजस जाते. नक्कीच आपण तू म्हणा मगाशी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी नाही. डिक्लेअर झोन मध्ये नाही गेला चेंडू. हातात आलेला एकेरी धावेने धावसंख्येत भर देणार. तू मगाशी एका शब्दाचा उल्लेख केला. शिस्तबद्ध क्रिकेट आपल्याला बघायचं आहे. तर श्रीस्पोर्ट या संघाकडून आपल्याला नक्की एकेरी दुहेरी शिस्तबद्ध क्रिकेट दिसते. काय म्हणशील श्रीस्पोर्ट या संघाबद्दल? श्रीस्पोर्ट संघातील स्टार फलंदाज वेदांत यांची कमी या ठिकाणी ह्या दुसऱ्या सामन्यामध्ये अजूनपर्यंत तरी श्रीस्पोर्टला भासून आलेली नाही आहे. या ठिकाणी डगआउटमधून सुंदरसा बॅकफुटला जाऊन एकेरी डिक्लेअर स्वरूपात झालेली धावसंख्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. अर्जुन यांनी पण सुंदर षटक हाताळलेलं आहे. या ठिकाणी 6 चेंडू 6 धावा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी श्रीस्पोर्ट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यापुढीलचा आवाज विपुल पाटील यांचा.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा. श्री स्पोर्ट्स संघ अजूनही एकही गडी माघारी नाही परतला. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहेत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या देऊन पोहोचते 14. किती धावांची गरज असेल ते साडेकर सर? 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते ऋषभ. पहिला चेंडू बघूया बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. एक डिक्लेअर स्वरूपात गेलेला चेंडू आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. या ठिकाणी डगरमध्ये करण घोसाळकर, संग्राम भाले यांच्याकडून मनोगत यांचं दगड चांगले वाढवत आहे. परत एकदा वाईट चेंडू, घाणेरडा चेंडू. या चेंडूचा जितेंद्र पाटील पंच आपल्याला खूप सुंदर वाईटच्या इशारा दाखवणं. वाईटने धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. मैदानाच्या आतमध्ये सज्ज, सलामीवरती सज्ज दोन्ही फलंदाज सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 10व्या खेळाडूकडून क्षेत्ररक्षण झालेल्या बॅटला चेंडू लागून मैदानाच्या आतमध्ये थांबलेला आहे. काय होईल सामन्यामध्ये? तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील ते ऋषभ. बघूया आपल्या संघासाठी काय निर्धार चेंडू टाकतील का. तिसरा चेंडू आकुडाचा टंबू आणि तो भिरकावलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी वैभव पाडावे. आणि या ठिकाणी काय रनिंग द बिटवीन दिसतंय, रनिंग दिसते या ठिकाणी. विनय आपल्या संघासाठी काय करतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील ते ऋषभ. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. भिरकावलेला ऑफसाईडच्या दिशेने भरकवलेला चेंडू, परंतु या ठिकाणी फेकी झाली. फेकी जर झाली असती तर काहीतरी समीकरण झालं असतं. या ठिकाणी फेकी झाली नाही. चेतन यांनी सॉफ्ट चेंडू हाताळला. त्यांनी म्हटलं की जाऊन देत, एक धावसंख्या जाऊन देत. या ठिकाणी नाही सॉफ्ट नाही चालत ते साडेकर. समीकरण जुळलं ना तर बॉक्स क्रिकेट मध्ये काय होते, समीकरण जुळलंच पाहिजे. तर कुठे ना कुठे एका पक्षात काय घडले. निर्धाव चेंडू हाताळला. पंचाकडे इशारा मागताना रोहित आणि किरण प्रजापतीकडे दाद मागितली होती, पण दाद काही मिळाली नाहीये. काय घडले, निर्धाव चेंडूची सांगता होताना 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. या ठिकाणी 7 चेंडू 10 धावा. काय समीकरण घडलंय. कोण बोलते ना. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी 20 धाव. किती 3 षटका ना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. 6 चेंडू 9 धावा. काय श्री स्पोर्ट विजय ठरतील का त्रिशा 11 विजय ठरतील. बघूया. सामना रोमांचक परिस्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतील ते सूरज. बघूया या ठिकाणी काय होईल. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी श्री स्पोर्ट संघाला. बघूया वैभव पाडावे चौकार मारण्यात यशस्वी ठरतात का. आणि या ठिकाणी सुनील ठुबे यांच्याकडून 2 लगातार चौकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू डिक्लेअर स्वरूपात आणि या ठिकाणी 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी श्री स्पोर्ट संघाला. सुंदरसा चेंडू. आकोडाकाचा टप आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि 1 धावसंख्या जाणार पूर्ण. आणि या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता श्री स्पोर्ट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया विनय काय करतील. या ठिकाणी 1 धाव काढून वैभवला स्ट्राईक देतील किंवा स्वतः चौकार मारण्याचा प्रयत्न करतील. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता श्री स्पोर्ट संघाला जिंकण्यासाठी. सूरज आपला चौथा वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येतील. तिसरा चेंडू घेऊन येतील चौथ्या षटकातील. चेंडू बघूया काय होतं या ठिकाणी. सुरेख अडवलेला चेंडू 1 धाव चोरण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23. 3 चेंडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी
काय होतंय? आणि हा निर्धाव चेंडू काय सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी सूरज. आपल्या संघासाठी त्रिशा 11 संघाचे चौथे गोलंदाज सूरज. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळले, 3 धावा दिलेल्या आहेत, 1 चेंडू निर्धाव टाकलेला आहे आणि या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. बघूया वैभव काळाबाई काय करतील. या ठिकाणी 2 चौकारांची आवश्यकता का वाईट टाकतील सूरज. बघूया काय होईल या ठिकाणी. सामन्याची रंगत वाढलेली आहे या ठिकाणी. या ठिकाणी षटकाराला महत्व नाही. अंडरआर्म क्रिकेट बॉक्स स्पर्धेमध्ये षटकाराला महत्व नाही. OUT आऊट. पंतांचा आभाळाकडे बोट. OUT आणि माघारी परत आहेत ते वैभव पाडावे. आणि या ठिकाणी 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. सिंपल चेंडू टाकायचा आहे या ठिकाणी सूरज यांना. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. काय होईल. काय चुकी झाली या ठिकाणी. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि या ठिकाणी तुषा 11 ही संघ जिंकलेला आहे आणि श्री स्पोर्ट या संघाला पहिला पराभव. या ठिकाणी पुढील सामना